दिव्यांगत्व हे आयुष्याच्या वाटचालीतील अडथळा नसून योग्य संधी आणि आधार मिळाल्यास प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमतेच्या जोरावर आकाशाला गवसणी घालू शकतो, हे दाखवून देणारा आगळावेगळा उपक्रम दिव्यांग स्वाभिमान संस्थेच्या वतीनं राबवण्यात आला आहे. स्वाभिमान संस्थेचे सचिव विजय पगडे यांच्या संकल्पनेतून 24 ऑगस्ट 2026 रोजी अतितीव्र दिव्यांगांसाठी प्रथमच एक दिवसीय दर्शन व छोटीशी सहल आयोजित करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील शिरगाव येथील प्रति शिर्डी मंदिर तसेच देहू येथील भंडारा डोंगर या दोन ठिकाणी या सहलीचं आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात 5 अतितीव्र दिव्यांगांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिवसभर पावसाची रिमझिम सुरू असतानाही सहभागी दिव्यांगांनी सहलीचा मनमुराद आनंद घेतला. शिरगाव येथील मंदिरात सेवकांनी दिव्यांगांची मनापासून सेवा केली. व्हीलचेअरच्या साहाय्याने त्यांना मंदिरात दर्शन घडवून आणण्यात आले. मंदिरातील सेवकांनी दाखवलेल्या आपुलकीमुळे सहभागी दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीनं मंदिरातील सर्व सेवकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. यानंतर भंडारा डोंगरावरील निसर्गरम्य परिसरात सहभागी दिव्यांगांनी प्रसन्न वातावरणाचा आनंद घेतला. पावसाळ्यातील हिरवाई, डोंगर परिसरातील सुंदर निसर्ग दृश्य आणि आल्हाददायक वातावरण अनुभवताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. रोजच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या या दिव्यांगांना असा दिवस अनुभवता आल्यानं त्यांच्या मनात उत्साह निर्माण झाला. या आगळ्या वेगळ्या उपक्रमानंतर सहभागी दिव्यांगांनी अशा सहलीचा अनुभव पुन्हा पुन्हा घ्यायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या इच्छेला प्रतिसाद देत दिव्यांग स्वाभिमान संस्थेनं दर महिन्याला एक दिवस अतितीव्र दिव्यांगांसाठी पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे व निसर्गरम्य ठिकाणांना भेटी देण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाच्या नियोजनाची पुढील तयारी लवकरच करण्यात येणार असून अतितीव्र दिव्यांगांना आनंदाचे क्षण अनुभवता यावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांचा सहभाग वाढावा हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दिव्यांग व्यक्ती, पालक तसेच समाजातील इच्छुकांनी संस्थेशी संपर्क साधण्याचं आवाहन दिव्यांग स्वाभिमानी संस्थेचे सचिव विजय पगडे यांनी केलं आहे.